हॅलो सर्वांना, मी प्रांजली पवार आणि हा व्हिडिओ आहे माझा गुरु पौर्णिमे दिवशीचा आणि मी आज करत आहे शेअर कारण मला एडिटिंगला वेळच मिळाला नाही. मग आज वेळात वेळ काढून मी शेअर केला. सकाळी उठले आणि रात्री लाईट नसल्यामुळे भांडे माझे तसेच होते. पटकन मी उठून भांडे घासून घेतले. आधी पूर्ण किचन क्लीन केलं. मी आदल्या दिवशीच रात्रीच करून ठेवत असते, पण आमच्याकडे नव्हती लाईट, त्यामुळे मला ते ठेवावं लागलं. आणि मग मी सकाळी उठून आधी भांडे घासले, मस्त किचन स्वच्छ केलं. कारण मला आज स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं होता, कारण आज होती गुरुपौर्णिमा. तर मी काय काय मेन्यू बनवणार आहे ते पण तुम्ही बघा. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. कारण मी खूप बिझी असते. खरं तर मला खूप काम असतं, पण मला व्हिडिओ बनवायला आणि शेअर करायला खूप आवडतात आणि माझ्या मुलींना देखील आवडतात. त्यामुळे मी करत आहे व्हिडिओ. छान सुरुवात अशी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा नक्की. आणि काय चुकत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पटकन मी मस्त भांडे घासून घेतले आणि किचन स्वच्छ केलं. आमच्याकडे सध्या लाईटचा खूप प्रॉब्लेम सुरू आहे, नाहीतर हे सर्व रात्रीचे काम मी रात्रीच करते. कारण मला सकाळी 8:15 घरातून जायचं असतं स्कूलला. मी टीचर आहे. आणि परत लगेच मी पुसून घेतलं थोडंसं, कारण किचन पण खूप घाण झालं होतं. आणि आज स्वामींसाठी आज बनवायचं होतं नैवेद्य, त्यामुळे पटकन व्यवस्थित पुसून घेतलं. चला तर मी आंघोळ करून आलेली आहे. आणि आजचा माझा मेन्यू होता डाळ भात, खीर आणि घेवड्याची भाजी, जी की स्वामींची खूप आवडीची आहे. स्वामींच्या गुरुवार आणि असं गुरुपौर्णिमा वगैरे असेल तर मी नक्कीच घेवड्याची भाजी बनवत असते. तर मी आधी डाळ टाकते. डाळ भात, खीर, पुरी आणि चपाती. पुरी नाही, चपातीच बनवणार होते मी, कारण पुरी आमच्यात जास्त कोणाला आवडत नाही आणि तेवढा करायला वेळ पण नसतो. सकाळी मला 8:15 जायचं असतं, त्यामुळे मग मी जे लवकर होईल ते करत असते. स्वामींच्या आवडीची घेवड्याची भाजी मी आधीच आणून ठेवली होती, कारण सकाळी परत जाणं होत नाही. मग मी डाळ लावून पटकन कणिक मळून घेतली आणि खिरीसाठी तांदूळ थोडासा भिजू घातला. स्वामींसाठी मी भरपूर करते. दर शनिवारी आमच्याकडे आरती पण असते. आम्ही दोघी-तिघी मिळून आरत्या पण घेतो. तेव्हा पण मी घेवड्याची भाजी नक्की करत असते, कारण स्वामींना बेसन लाडू, घेवड्याची भाजी, पेढा, कांदा भजी खूप आवडतात. मग मी कणिक मळून मी अफ्रेश बनवलं आणि आता मी अफ्रेश आणि मी डेली 4 बदाम खाते. तुम्ही पण खायला सुरुवात करा, खूप चांगले असतात. रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उठून खायचे. आणि बदाम खात मी टोमॅटो चिरलं, कारण अफ्रेश माझ्याकडून पाणी खूप गरम झालं होतं, म्हणून म्हटलं आधी चिरून घ्यावं सामान, जे की मी घेवड्याच्या भाजीला टाकणार आहे. टोमॅटो आणि सकाळी माझी मीटिंग सुरू असते. डेलीची मीटिंग असते. ती बघा साईडला थोडीफार दिसत आहे तुम्हाला. अफ्रेश माझं अजून देखील थंड झालेलं नाही आहे, म्हणून मी म्हटलं चला आता आपण भाजी पण टाकून घेऊयात, कारण तेवढा वेळ नाही बसायला मला पण. आणि तिकडे बघा मीटिंग आहे सुरू माझी. डेली आमची 5:45ला मीटिंग सुरू होते. आम्ही डेली अटेंड करतो. सकाळी एक्सरसाइज पण असते. कोणाला जर काही वेगळी माहिती पाहिजे असेल तर नक्की मला DM करा. वेट लॉस, वेट गेनचे छान रिझल्ट आहेत. मी स्वतः देखील 9 किलो माझं वजन कमी केलेलं आहे. आणि स्वामींचं सांगायचं म्हटलं तर स्वामींनी मला खूप तारलंच आहे म्हणायचं, कारण खूप मोठं संकट माझ्या आयुष्यात आलेलं आहे. आणि त्या संकटाला सामोरं जायची माझी तरी काही कॅपॅसिटी नव्हती. पण जेव्हापासून माझे स्वामी माझ्या आयुष्यात आले, तेव्हापासून मी खूप प्रत्येक संकटाला मात करेल एवढी स्ट्रॉंग झालेली आहे. आणि ते मला स्वामींनी बनवलेलं आहे. त्यामुळे मी स्वामींना कधीच विसरू शकत नाही, कारण माझं पूर्ण आयुष्य जे बदललं आहे ते माझ्या स्वामींमुळं आहे. नाहीतर मी पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेले होते. खूप मोठं संकट आलं होतं, तेही कधीतरी मी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. आणि डाळ शिजली, मी भाजी टाकली. डाळीला पण फोडणी देऊन घेते लगेचच. वरण भात हा मेन्यू तर आपला असतोच. जेव्हा आपण काही पूजा वगैरे करतो तेव्हा वरण भात हा मेन्यू आपला असतोच. तर वरणासाठी मी कोथिंबीर चिरून घेते. भरपूर सारी कोथिंबीर वरणामध्ये टाकली तर छान टेस्ट येते. तर वेळ न मिळण्याचं कारण म्हणजे मी सकाळी 8:15ला जाते घरातून. यायला मला 2 वाजतात. 2 वाजल्यानंतर मी आले की जेवते.
थोडंसं बसते लगेच 3:30 वाजतात. मग 3-3:30च्या दरम्यान मी उठून थोडंसं लगेच आवरायला घेते, कारण सकाळची काम बाकी असतात. फक्त सकाळी माझा स्वयंपाक आणि देवपूजा होते, बाकी सगळं मी आल्यावर करते. माझ्याकडे मशीन आहे कपड्यांसाठी, पण भांडे असतात, परत झाडू मारायचा असतो, पूर्ण आवरायचं असतं. आणि 4ला माझे लगेच ट्युशन असतात. 4 ते 8 माझे ट्युशन असतात. मी 2 बॅच ट्युशनच्या घेते, त्यामुळे मला जास्त वेळ मिळत नाही एडिटिंग करायला. पण हे करण्याचं कारण म्हणजे मला खूप आवडतं सोशल मीडियावर यायला आणि असं डेली ब्लॉग वगैरे बनवायला. खूप दिवसापासून म्हणत होते करायचं, पण कधी एवढी हिंमत केली नव्हती. पण आता जसं माझ्या मुली मोठ्या होत चालल्या तशा त्या डेली यूट्यूबला काही ना काही बघतात आणि टी व्हीवरच बघतात, मोबाईलवर नाही, टी व्हीवरच बघतात. IUPU वगैरे त्यांचे व्हिडिओ बघून डेली मला म्हणतात, मम्मी कर ना गं, आपण पण डेली ब्लॉग बनवूयात, आपण पण. आणि त्या दोघींचं पण चॅनल आहे. हे तर खरं तर माझ्या मोठ्या मुलीचंच चॅनल आहे, त्याच्यावर मी शेअर करते. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा. हे बघा, तर माझं डाळ भात मी लावलं, भाजी, आणि आता मी मस्त माझं फ्रेश एन्जॉय करते. आणि फ्रेश पिताना मी थोडाफार मोबाईल बघत असते. डेलीचं रुटीनच आहे माझं. हे बघा, आमच्याकडे लाईट गेली. एवढा इश्यू आहे लाईटचा, एवढा इश्यू की खूप. कारण खिरीची मज्जा माझी सांगायची म्हणजे अशी झाली की पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत लाईट आलीच नाही. मी असंच पूर्ण स्वयंपाक बनवलेला, परत टॉर्च लावली. आणि हा व्हिडिओ देखील बघा असं झालेला आहे. आणि खीर करायची होती मला, पण तांदूळ मिक्सरमध्ये काढायला लाईट नव्हती. त्याच्यामुळे मी खिरीचं काय केलं सांगू, फक्त दूध गरम केलं, त्याच्यामध्ये साखर, विलायची, बदाम हे टाकलं आणि ते दूधच एक प्रकारे केलं म्हणायचं. कारण काहीतरी गोड म्हणून दुसरं काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी त्यालाच नुसतं गोड दूध बनवलं. कारण विलाज नव्हता, मला पटकन जायचं होतं आणि लाईट लास्टपर्यंत आलीच नाही. मी खूप वेळ वाट बघितली, पण लाईट काही आली नाही. म्हटलं चला आता असू दे. मग नंतर मी खीर टाकून लगेचच बाहेर आले हॉलमध्ये. मुलीला उठवलं, तिला उठ म्हटलं, तिला आंघोळीला पाठवलं आणि मी इकडे झाडू मारते आहे. डेली मी बाहेरचा झाडू मारते. थोडीशीच जागा आहे आमच्याकडे बाहेर. ती बघा आरती मी रोज रात्री घरासमोर आरती पण लावते. मस्त असं मी झाडू मारून घेतला. इकडे खीर शिजते तोपर्यंत म्हटलं चला, मला असं वाटलं होतं की झाडू वगैरे मारेपर्यंत लाईट येईल, मग मी त्याच्यामध्ये नंतर पण टाकू शकते तांदूळ बारीक करून, पण नाही, शेवटी लाईट आलीच नाही. मग मी झाडू मारून घेतला, रांगोळी काढली. डेली रांगोळी काढावीच घराच्या बाहेर. तुम्ही देखील काढायला सुरुवात करा, कारण रांगोळीचं खूप महत्त्व आहे. मी डेली रांगोळी काढते दारात. फक्त स्वस्तिकच असते माझं, जास्त काही नसतं. परत देवपूजा करायला घेतली मी लगेच, कारण असं तरीही मला म्हणजे लास्ट याच्यापर्यंत वाटत होतं की लाईट येईलच, पण लाईट काय आलीच नाही. मी दिवाबत्ती आपली पूजा करायला घेतली आणि डेली मी या पद्धतीने पूजा करते. धूप घेते 4-5, त्याच्यामध्ये लवंगा टाकते. आपले पॉझिटिव्ह एनर्जीसाठी खूप चांगलं असतं ते. कापूर टाकायचं 4-5 आणि ते जाळायचं. पूर्ण घरात धूर पण छान होतं, त्याला थोडंसं जळू द्यायचं, परत ते फुकायचं. मग पूर्ण घरामध्ये धूर होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते. आणि हे बघा, मी परत पूजा करायला घेतली. मी मस्त अशी पूजा केली. कारण सकाळी गडबडीमध्येच पूजा होती माझी, एवढी काय व्यवस्थित मला हळूहळू करायला मिळत नाही. डेलीचं माझं रुटीन तसंच आहे. कधी वेळ नाही मिळाला की मग मी पूजा तशीच ठेवते आणि आल्यानंतर करते. ती पण 4 वाजता करते. ट्युशनच्या थोडंसं आधी पटकन करून घेते पूजा, कारण राहते कधी आणि देव समजून घेतात. कोणी नाही समजून घेतलं तरी देव नक्की समजून घेतात की हिच्या मागं खूप काम आहे, त्याच्यामुळे हिला कधी वेळ भेटत नाही. आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी आदल्या दिवशी फुलं आणि हार आणून ठेवले होते स्वामींसाठी. मस्त असा हार लावला स्वामींना, फुलं ठेवली देवाला. खरं तर मला अभिषेक वगैरे करायचा होता, पण माझ्याकडे अवेलेबल काहीच नव्हतं. रात्री मी विसरले दही आणायला. असो, जे असेल ते असेल, स्वामी मला सगळं माझं हे करून घेतात. कारण स्वामींना माहिती आहे मी की एवढ्या कामातून देखील एवढा वेळ काढून सेवा करते. आणि मी नित्यसेवा पण डेलीची करते. तुम्ही देखील करा. 3 अध्याय, 11 माळी. 11 माळी नाही झालं, एक माळ तरी जप करा. आणि हा बघा अंधारातला माझा व्हिडिओ, काय करणार. ही बघा अशी पूजा झाली होती माझी मस्तपैकी, आणि मी नैवेद्य ठेवला स्वामी.